चांगली ट्रीटमेंट करायची आणि भरघोस उत्पन्न काढायचं. आज आपला सोलापूर जिल्हा अव्वल स्थानावर आहे आपल्या केळी एक्सपोर्टसाठी. सगळ्या जिल्ह्याला आज सोलापूर जिल्ह्याने मागे टाकले. याच्यामध्ये आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे. कारण असते की बाबा सगळ्या गोष्टींचा विचार न करता आपण प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेतोय. जास्त खाद्य वापरायचं, जास्त खर्च करायचा. जास्त खर्च केला म्हणून आपली केळी चांगली येणार नाही किंवा जास्त काही खर्च नाही करता पण चांगली येणार नाही. त्याला दोन्ही पण साम्य ठेवायला पाहिजे. आपण त्याचं निवारण पण कसं करतोय, त्याला कोणत्या किती प्रमाणात खाद्य देतोय आणि कसं सांभाळतोय ह्याच्यावर सगळ्या गोष्टींवर डिपेंड आपली केळीचं उत्पन्न किंवा बाकीच्या शेवगा असू द्या, डाळिंब असू द्या, ह्या सगळ्या गोष्टीचं उत्पन्न राहते. आज तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांना काही म्हणजे केळीविषयी असू द्या किंवा डाळिंबी विषयी असू द्या किंवा कोणत्याही पिकाविषयी असू द्या, काही जरी तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल, काही समस्या वाटत असतील तर आपल्या आदाटे सरांना तुम्ही विचारा. ते प्रत्येक गोष्टीचं नाही, माझ्यापेक्षा त्यांना जास्त नॉलेज आहे. शेती क्षेत्रातले चांगले डॉक्टर आहेत ते. आणि आमच्या स्वतःच्या शेतीमध्ये मी काम करतेच आहे, पण आमच्या शेतीचे डॉक्टर माझे मिस्टर म्हणजे आमचे नानासाहेब आहेत आणि त्यांच्या हाताखाली नर्स म्हणून मी माझं काम असते. त्याच्यामुळे जास्त माहिती त्यांच्या दोघांनी एवढी मला तर नाही. पण काही जरी तुम्हाला शंका वाटत असेल तर त्याचं निवारण मी तेवढं करू शकते. जर कुणाला काय प्रश्न असतील तर संकोचपणे विचारा त्यांना.